वेलकम टू माय चॅनल. मी आहे मोनाली आणि आपल्या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. इथे आहे नक्षू हाय करते आणि आम्ही जात आहोत कुठेतरी बाहेर, कारण की आज एक स्पेशल डे आहे. तो म्हणजे आज आमची ॲनिव्हर्सरी आहे आणि आमच्या लग्नाला 7 इयर्स कंप्लीट होत आहेत आज. हॅपी ॲनिव्हर्सरी. थँक्यू, सेम टू यू. आणि तर अशा प्रकारे आमच्या लग्नाला 7 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि सेलिब्रेशनसाठी आणि थोडंसं फ्रेश फील करण्यासाठी आम्ही जात आहोत कुठेतरी बाहेर एका रिसॉर्टला. तर जवळच आहे ते. आधी आमचा प्लॅन होता आम्ही कुठेतरी लोणावळा वगैरे जाऊ, पण नंतर वेळेअभावी आम्ही थोडासा म्हणजे खूप जवळ नाही आहे पण इकडेच प्लॅन केला आमच्या एरियामध्ये. हे 7 वर्ष खूप आनंदात हसत खेळत आणि म्हणजे सगळ्याच गोष्टींना फेस करत गेलेले आहेत. म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये 100% परफेक्ट नसतात, काही इम्परफेक्शन्स असतात आयुष्यामध्ये, ते सगळे सोबत घेऊन चालायचं असतात. आता 7 वर्षांचा प्रवास आयुष्यात झालेला आहे आणि असाच तो पुढे चालत राहो अशीच माझी इच्छा आहे. आणि अशा प्रकारे एक व्हाईट पीस आज वेअर केलेला आहे. त्याची इनर आतमधून शॉर्ट आहे, थोडासा मिडी टाईपचा हा ड्रेस. वाव, खूप छान दिसते. इथे आमची बॅग पॅक झालेली आहे. नक्षत्राचे बाबा अशा प्रकारे मस्त रेडी झालेले आहेत. बटन दाबलं प्लीज नीट कर. तर आम्ही आता आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलो आहोत आणि आमच्या घरापासून म्हणजे आम्ही जिथे राहतो तिथून 10 ते 12 किलोमीटर अंतरावरती हे रिसॉर्ट आहे. तर आम्ही आलेलो आहोत इमेराल्ड ग्रीन रिसॉर्ट येथे आणि आता वाजले दुपारचे 2. किती वाजले? 1 वाजला ना. आता 1 वाजलेला आहे आणि आम्ही रिसॉर्टला आलेलो आहे. झोका खेळायला आली. पहिला बघितल्या झोका. ते बघितले मावशी झोपली. किती शांत झोपली थंडाव्याला ती, मस्त गावाला. चल नक्षत्रा चला. ती कसं काय बोलून तुझ्याशी? झोपली ती, बोलत नाही. वाव, जसं अगदी गुगलच्या इमेजेसवरती किंवा इंस्टाग्रामवरती जसं बघितलेलं होतं सोशल मीडियावरती, अगदी तसंच आहे. एकदम सुदिंग आणि सेरेन एन्व्हायरमेंट आहे इथे. येथे आल्या नक्षत्राला सगळ्यात अगोदर पूलमध्ये उतरायचं आहे, स्विमिंग पूलमध्ये.
कसं वाटलं तुला नक्की? खूप सुंदर अशी भगवान बुद्धांची स्टॅच्यू येथे आहे आणि शांतता पण खूप आहे आणि खूप छान त्यांनी हा कॉर्नर डेकोरेट केलेला आहे. आणि खरं म्हणजे या रिसॉर्टचा द एमेराल्ड रिसॉर्ट असं या रिसॉर्टचं नाव आहे आणि या रिसॉर्टचा प्रत्येक कॉर्नर त्यांनी खूप विचार करून डेकोरेट केलेला आहे. लक्षू लक्षू हे बघ बसायचं का? मी खाली जाऊ ना. हो नाही नाही खाली नाही जायचं. शिकते खाली चालते आहेत. कॅरम, टेनिस, बॅडमिंटन. या साईडला त्यांच्या रूम वगैरे आहेत, डिलक्स रूम आहेत, त्यांच्या सूट्स आहेत. आपल्याला जसं हवं तसं आपण बुकिंग करू शकतो. लॉन वगैरे आहे पार्टीसाठी. खूप सारे कार्यक्रम इथे होतात, मॅरेज, एंगेजमेंट, बर्थडे पार्टीज आणि खूप छान ॲम्बियन्स आहे इथे. त्यांनी अँटिक पीसेस ठेवलेले आहेत. आणि हे आहे यांचं ट्री हाऊस. जे ट्री हाऊस म्हणजे वरती जे ट्रीवरती बांधलेलं असतं ते ट्री हाऊस. तर हे क्वचित एखाद्या रिसॉर्टला बघायला मिळतं, जे इथे आम्हाला बघायला मिळालं आणि खूप छान वाटत होतं. मी वरती जाऊन इथे कसं वाटतं, कसं छान फील होतं याचा आनंद घेतला. माझ्या लक्षात नाही आलं की मी वरती कॅमेरा घेऊन जाऊन तिथं ते जे त्यांनी सिटिंग अरेंजमेंट वगैरे केली होती ते शूट करावं असं माझ्या लक्षात नाही आलं. पण खरंच विचारपूर्वक ह्यांनी सगळं ऑर्गनाईज केलेलं आहे इथलं. आवडतात ना फ्लॅमिंगो? कोण आहे? इथं इथं उभं राहा, इथं इथं येतं. लक्ष तिकडे नाही. चला बस इथं. लक्ष ये. कसं आहे? झोका खेळ. काय आवाज दे तिला. कुठं गेली ती? आहे का तिथं? पण ती कुठं गेली मला दिसत नाहीये. कुठं? झाडावर गेली का? अले नक्षत्राची माऊ तर झाडावर गेली. तर तुम्ही बघितलंच आम्ही दुपारी कुठल्या रिसॉर्टला गेलो होतो ते, आणि तिथून आम्ही आलो संध्याकाळी 5 पर्यंत. नंतर आराम केला आणि आमचं परत अजून एका रिसॉर्टला जायचं ठरलं. पण बघू कसं होते. एक रिसॉर्ट आहे आणि एक रेस्टॉरंट आहे, तर त्या दोन्हींमधून एक आम्ही सिलेक्ट करू, कारण की आम्हाला थोडंसं ॲम्बियन्स पाहिजे आहे छान. त्यानुसार आम्ही ते डिसाईड करू. नक्षी इथे रेडी होते. तिचे बाबा तिचे हेअर्स
व्यवस्थित करतायत. आणि आम्ही आता केक कटिंग करणार आहोत. ॲनिव्हर्सरी आहे तर ऑफकोर्स केक कटिंग झालीच पाहिजे. तर त्यासाठी मी एक छोटंसं डेकोरेशन सिम्पलवालं इथे केलेलं आहे. असं सिम्पल डेकोरेशन मी इथे केलेलं आहे. नक्षत्राच्या बाबांनी केक आणलेला आहे. तर या दरवेळेस आम्ही दुसरी स्पेशल केक आणत असतो, रेड वेल्वेट किंवा हर्ट शेपचा. पण यावेळेस आम्हाला तसं काही नव्हतं आणायचं. यावेळेस आम्हाला चॉकलेट केक खावासा वाटत होता, म्हणून यावेळेस आम्ही चॉकलेट केक चूज केला. आम्ही जास्त कलर डिझाईन ह्याच्यात पडलेलो नाही. सिम्पल एक छानसा आल्मंड कोणता केक आहे, हेझलनट चॉकलेट केक आणलेला आहे आणि तो आम्ही आज कट करणार आहोत. नक्षत्राचे हेअर्स बनवायचे राहिले ते मी बनवते. आणि मी सिम्पल असा एक कुर्ती सेट घातलेला आहे. आणि परत आता परत डिनरसाठी जाताना मी तोच ड्रेस घालणार आहे जो मी दुपारी घातलेला. कारण की मी अजून एक ड्रेस मागवलेला होता, तो काही माझा अजून आला नाही, म्हणून मग हा पण नवीनच आहे. पण मला हा बाहेर जायला एवढा छान नाही वाटत आहे, म्हणून मी आत्ता सध्या एक केक कटिंग करणार आहे आणि परत चेंज करून आम्ही जाणार आहोत बाहेर. तुमको पाया है तो जैसे खोया हूँ, कहना चाहूँ भी तो तुमसे क्या कहूँ. तुमको पाया है तो जैसे खोया हूँ, कहना चाहूँ भी तो तुमसे क्या कहूँ. किसी ज़बान में भी वो लफ्ज़ ही नहीं कि जिनमें तुम हो क्या तुम्हें बता सकूँ. मैं अगर कहूँ तुम सा हंसी कायनात में नहीं है कहीं. तारीफ ये भी तो सच है कुछ भी नहीं. तुमको पाया है तो जैसे खोया हूँ. मोबाईल पर्यंत खा. मी जातोय आता हॉटेलला. कोणत्या हॉटेलला जायचं? तर आमच्याकडे आता 2-3 ऑप्शन्स आहेत. एक रिसॉर्ट आहे प्राणा म्हणून, एक लेस्टोन हॉटेल आणि अजून एक 24 मल्टीक्युझन असं काहीतरी एक नाव आहे. तर तिन्हीमधून एक चूज करू आणि आता आम्ही तिथे जाऊ. हॅलो एव्हरीवन, आम्ही आलेलो आहोत आता प्राणा रिसॉर्टला, जे की आमच्या खूप जवळ आहे. आणि ते त्यामध्ये जे रिव्हर डे कॅफे म्हणून आहे, आम्ही तिथे डिनर करणार आहोत आता, जे की एक्झॅक्ट रिव्हरच्या काठावरतीच आहे. मी त्याचा इंस्टाग्रामवरती आणि गुगलवरती ॲम्बियन्स वगैरे चेक केलेला आहे. मे बी त्यांचा आज लाईव्ह म्युझिक पण असेल. तर बघू आपण काय काय आहे आत आणि कसं आहे. एवढे जवळ असून पण आपण पहिल्यांदाच आलो. 2-3 वेळा इथून गेल्यानंतर लक्षात आलं की आतमध्ये हे रिसॉर्ट आहे. तर आज बघू, एक्सप्लोर करू कसं आहे. तर आपण जेव्हा रिसॉर्टमध्ये एंटर करतो तर गेटच्या आतमध्ये त्यांचं पार्किंग आहे. त्या पार्किंग लॉटमध्ये आपण आपली कार किंवा बाईक जे काही असेल ते पार्क करायचं आणि आतमध्ये रिसॉर्टच्या त्यांचे हे ट्रान्सपोर्टेशन आहे, ज्याला रिसॉर्ट शटल असं बोलतात.
तर मी तुम्हाला दाखवते रिसॉर्ट शटल कसं आहे. मॅक्सिमम लोकांनी बघितलं असेल. ही फ्री राईड असते रिसॉर्टमध्ये, ज्यामधून आपल्याला रिसॉर्टची प्रॉपर्टी बघायला मिळते आणि रिसॉर्टमधून एका ठिकाणाहून दुसरीकडे जायला मिळतं. हे आहे ते रिसॉर्ट शटल, जे एका ऑटोसारखंच दिसतं. आणि त्यांनी आम्हाला तिथे सोडले. आम्ही आता अगोदर एक्सप्लोअर करू आणि लाईव्ह म्युझिकचा पण आवाज इथे येतोय. कुठं त्यांना नाव सांगू ना आपण. कुठं जायचं? मुलांच्या खेळण्यामध्ये पण त्यांनी त्यांच्या एंटरटेनमेंटसाठी काही कमी ठेवलेली नाही आहे. इकडे त्यांचे रूम वगैरे आहेत स्टेसाठी. जर तुम्ही येत असाल तर त्यांचे रूम आहेत इथे. आणि रिव्हर साईड आहे, एकदम नदीच्या काठी आहे हे रिसॉर्ट. पण नेमकी आता अंधारात नदी दिसत नाही, दाखवू पण शकत नाही. जा जा जा, व इथे पकड, इथे 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 पकड, बघ पकड इथे. गुड, पकड. कोण इकडे हात लाव. गुड. लागणार आहे तिला खाली आता ते. इथे सायकलिंग साठी पण आहे त्यांचे ऑप्शन्स. हा, हे किती छान आहे इकडे. इथे त्यांच्या ॲडव्हेंचर वगैरे आहेत. स्काय सायकलिंग, रॉक क्लाइम्बिंग, रॅपलिंग, बर्मा लूप, टायर्स स्विंग, व्हर्टिकल कार्बोनेट, ब्रोकन ब्रिज. हे बघितल्यानंतर मला असं वाटलं की आपण थोडंसं लवकर, म्हणजे थोडंसं 5 ते 6 वाजता इथे यायला हवं होतं. म्हणजे हे फोटोजेनिक आहे. इथलं जे त्यांनी ॲम्बियन्स नाही पण रिसॉर्टचा जो एरिया आहे खूप फोटोजेनिक छान आहे. लाईव्ह वेली आहेत ह्या, नॅचरल.